जय भीम, नमो बुद्धाय. आज 12 डिसेंबर म्हणजेच सूर्यपुत्र भैयासाहेब अर्थात यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. 5 अपत्ये होती, त्यापैकी बाकीचे 4 हे लहानपणीच औषधोपचार न मिळाल्यामुळे निधन पावले. डिसेंबर 1912ला सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. तेही न्यूमोनॅटिक आणि पोलिओच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी औषधोपचाराने मात केली आणि त्यांनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. भैयासाहेब आंबेडकर यांचा विवाह मीराबाई आंबेडकर यांच्याशी झाला. प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि रमा आंबेडकर अशी 4 अपत्ये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. चैत्यभूमी स्मारकाच्या उभारणीसाठी भैयासाहेबांनी लाँग मार्च काढल्या आणि त्यात त्यांना यशही आलं आणि म्हणूनच चैत्यभूमी स्मारकाचे जनक म्हणून भैयासाहेब यांना संबोधलं जातं. भैयासाहेबांनी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची सुरुवात केली आणि याच प्रिंटिंग प्रेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचं प्रिंटिंगसुद्धा याच प्रिंटिंग प्रेसमध्ये. हा ग्रंथ बाबासाहेबांनी यशवंतराव आणि मुकुंदराव यांना हा ग्रंथ त्यांनी समर्पित केला होता. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून भैयासाहेबांनी जगभर देशभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा केलेला. धम्म प्रसाराचं कार्य म्हणून त्यांनी श्रामणेर शिबिरही केलं आणि त्यानंतर त्यांचं नाव महापंडित कश्यप असं ठेवण्यात आलं. आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवतच भैयासाहेबांनी सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य हे समाज हितासाठी, धम्म प्रचारासाठी आणि शोषित गरिबांच्या उद्धारासाठी वाहून घेतलं. एकदा थोर समाजसुधारक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. जय भीम.